नागपुर के खापरखेड़ा थाना क्षेत्र में मंदिरों की दान पेटी तोड़कर चोरी करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। माता माया मंदिर खापरखेड़ा और महालक्ष्मी मंदिर चनकापुर में हुई चोरी की वारदातों का खुलासा सीसीटीवी फुटेज के आधार पर किया गया। पुलिस ने आरोपी आकाश चौरे को पीछा करके पकड़ लिया। पूछताछ में उसने दोनों मंदिरों में चोरी करने की बात कबूल की। आरोपी के पास से कुल 15,604 रुपए नकद और वारदात में इस्तेमाल हुए लोहे का औजार बरामद किया गया है। खापरखेड़ा पुलिस ने 24 घंटे के भीतर कार्रवाई करते हुए दोनों मामलों का खुलासा किया है। आगे की जांच जारी है। 6/2/2024 रात्रीला रेल्वे चौकी खापरखेड़ा येथील मातामा मंदिर येथील दानपेटी फोडल्याबाबत दिनांक 7/2/24ला पोलिसांना तक्रार प्राप्त झाली। त्याप्रमाणे फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच इन बिटवीन संबंधित आरोपीचा तपास करत असताना शोध सुरू असताना 11/2/2026ला जवळपास दुपारी 3 वाजताच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर चनकापूर येथील सुद्धा दानपेटी फोडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावेळी लगेच तपास पथकचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सदर घटनास्थळी रवाना केले आणि रवाना करून तिथे प्राथमिक चौकशी केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजवरून चेक करून आरोपीच्या शोध घेत असताना आरोपी हा कोलार नदीजवळ असल्याचे समजले। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि आरोपीकडून मंदिर चोरीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद चोरीतील आरोपीचे नाव आहे आकाश तुळशीराम चौरे, वय 30 वर्ष, राहणार नरपट्टा वार्ड क्रमांक 2 खापरखेडा हे आरोपीचे नाव असून पहिल्या गुन्ह्यामधील आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे 4,391 रुपयाचा आणि एक लोखंडाची टॉमी ज्यांनी आरोपींनी ते लॉक तोडण्याची मदत घेतली होती। तसेच दुसऱ्या गुन्ह्यामधील एकूण 11,213 रुपयाचा नोटा आणि चिल्लर कॉईन्स असा एकूण दोन्ही गुन्ह्यामध्ये 15,604 रुपयाचा मुद्देमाल हा आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद आरोपी हा याच प्रकारच्या चोऱ्या करण्याच्या सवयीचा आहे आणि त्याच्याबद्दल आता पुढील तपास आम्ही करत आहोत। नमूदची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, झोन 6 DCP सर डॉक्टर संदीप पकाले, तसेच कायदा सुव्यवस्था श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनात DBT पथकचे अधिकारी श्री विलास करंगामी आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे।